पुढची बातमी धाराशिव भाजपातील जुने नवे संघर्ष सुरू असताना गेल्या 30 वर्षात पक्षासाठी नेमकं काय योगदान दिलं ते उदाहरणांसह सांगा असं आव्हानच धाराशिवच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अर्चना पाटील यांनी भाजपमधील जुने आणि निष्ठावंत नेते यांना व्हॉट्सअप स्टेटस ठेवत दिलाय। या थेट आव्हानाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे। 2 दिवसांपूर्वी आमदार बसवराज पाटील यांच्या स्वागत कार्यक्रमामध्ये राणा जगजितसिंग पाटील यांना वगळण्यात आलं होतं। या कार्यक्रमाच्या निमित्तानं भाजपमधील अनेक जुन्या नेत्यांनी आपल्या मनातली खदखद व्यक्त केली। यावेळी माजी आमदार सुजित सिंग ठाकूर यांनी भारतीय जनता पार्टी म्हणजे कोणत्याही एका कुटुंबाची पब्लिक प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही असं ठणकावलं होतं। त्यानंतर आता आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या पत्नी आणि जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील यांच्या या आव्हानात्मक स्टेटसनं भाजपातील अंतर्गत वादाला नवं वळण दिल्याचं बोललं जात आहे। यावर आता भाजपचे जुने नेते कार्यकर्ते काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असेल। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी आप्पासाहेब शेळके सध्या आपल्या सोबत आहेत। आप्पासाहेब, धाराशिवमध्ये भाजपमधील नवे विरुद्ध जुने आणि गट विरुद्ध दुसरा गट असा वाद सध्या पेटताना दिसतोय, काय नेमकं घडतंय? अमोल, आपण पाहतोय की महाराष्ट्रभर भाजपमध्ये ज्या पद्धतीने इतर पक्ष एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।